मित्रांनो, गेल्या वर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच लागलं नाही। मागच्या परतीचा पाऊस एवढा प्रचंड पाऊस झाला की अगदी शेतामध्ये पीक तर सोडा, माती सुद्धा शिल्लक राहिली नाही। आणि याच्या अगोदर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही आमची सत्ता आल्यानंतर 7-12 कोरा करू। आणि एवढं मोठं प्रचंड बहुमत भेटलं। आता ते कोणत्या पद्धतीने भेटलं तो आजचा विषय नाही, परंतु एवढं मोठं प्रचंड बहुमत भेटल्यानंतर या लोकांनी कर्जमाफीचा विषय पूर्णपणे गुंडाळून ठेवला। आणि मग मधल्या काळामध्ये बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यानंतर परत एकदा कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आला आणि त्यावेळेस घोषणा केली की कर्जमाफी होणार। आता बघा, मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस म्हटले की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही 7-12 कोरा करू। आणि आता बच्चू कडू यांचा रेटा म्हणा, शेतकऱ्यांचा रेटा म्हणा, लोकांमध्ये असणारा असंतोष म्हणा, यामुळे कर्जमाफीची घोषणा झाली। परंतु आता कालचा जो GR आला आणि त्यामध्ये जे निकष आणि अटी लावल्या ते पाहून औरंगजेब सुद्धा डोळे पांढरे करील। जो तुगलक होता, तुगलक, तर मोहम्मद तुगलक याच्यापेक्षा सुद्धा भयंकर निकष लावण्याचं काम देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे। खरं तर आता या माणसाला नेमकं काय म्हणावं तेच कळायला मार्ग नाही। अरे, एखादं गाव आहे, 2019ला त्या गावामध्ये जे 100 वेगवेगळ्या नावाचे शेतकरी राहत होते, आता 7-12 बघा, 2019ला 7-12वर असणारे शेतकरी त्या गावामधील, आणि आज 2026 मध्ये शेतकरी काय नवीन येणार का? घर नवीन येणार का? जमीन तीच राहणार, घर तेच राहणार, शेतकरी तेच राहणार। आणि मग अशामध्ये नवीन शेतकरी नेमका आणायचा कुठून? फक्त काय असतं, काही कुटुंबामध्ये जमिनीचं ट्रान्सफर झालं वडिलांच्या नावावरून मुलांच्या नावावर, आणि तिथं तो शेतकरी बदलला म्हणजे घरामध्येच बदलला। आणि अशामध्ये मग नवीन निकष नेमका काय, म्हणजे नवीन शेतकरी कोण आहे? म्हणजे एका गावामधून फक्त 1 ते 2 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे। आणि आकडे एवढे फुगवून सांगितले जात आहेत, मग याचा फायदा नेमका कोणाला होणार? यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांच्या नावावर मोठा घोटाळा होणार का? कारण घोटाळा करण्यामध्ये हे सरकार माहीर आहे। शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना गरज नसताना, राज्याला गरज नसताना, पर्यावरणाला गरज नसताना, काम भागत असताना विनाकारण शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या, शेतकऱ्यांच्या मुळावर का लादला जात आहे? पर्यावरणाच्या मुळावर। आता आजचा विषय कर्जमाफीचा आहे मित्रांनो, आणि शेतकरी प्रचंड हवालदिल आहे। किमान जे थकबाकीदार आहेत बघा, सरसकट कर्जमाफी तर नाही, परंतु जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांची 2 लाखापर्यंत किमान घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी होणं अत्यंत आवश्यक होतं। ज्यामधून जे खरंच गरजवंत शेतकरी आहेत, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, किंवा मराठवाड्यामध्ये 10 एकरपर्यंत सुद्धा अल्पभूधारकमध्येच येतात। आणि कारण 10 एकरवाल्याला सुद्धा तेवढंच उत्पन्न भेटतं जेवढं 1-2 एकरवाल्याला भेटतं, अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये आहे। एकरी 10-20 हजार रुपये सुद्धा उत्पन्न मराठवाड्यामध्ये प्रतिवर्षी भेटत नाही। इतका शेतकरी परेशानमध्ये आहे, अडचणीमध्ये आहे। आणि एकतर बघा, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही। 2022 पर्यंत या लोकांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार, परंतु 2022 पर्यंत केलं उलट। उत्पन्न दुप्पट होण्याच्या ऐवजी दुपटीने कमी करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। आणि मग अशामध्ये प्रश्न निर्माण होतो की आता शेतकऱ्यांचा वाली नेमका कोण? काय असतं, कोणीही नेतृत्व करू शकत नाही बघा। आणि बच्चू कडू यांनी नेतृत्व केलं, आता ते सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत, तोंडातून ब्र शब्द काढायला तयार नाहीत, आमदार झालेले आहेत। 6 वर्षासाठी आता त्यांची आमदारकी फिक्स आहे, त्यांना कसलाही धोका नाही। आणि उद्या विधानसभा जरी बरखास्त झाली, लक्षात घ्या, तरी सुद्धा बच्चू कडू यांना 6 वर्ष धोका नाही। उलट ते स्वतःला मंत्रिपद कसं भेटेल याविषयी प्रयत्न करतील। म्हणजे आता बच्चू कडू यांचा विषय जवळपास संपलेला आहे। त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत याने शेतकऱ्यांच्या नावावर आमदारकी मिळवली, मंत्रिपद मिळवलं,
अगदी त्याच पद्धतीने बच्चू कडू यांचं आतापर्यंतचं जे आंदोलन होतं, मग ते अपंगांच्या किंवा दिव्यांगांच्या विषयावरचं असेल, वेगवेगळ्या विषयावरचं असेल, ही सगळी आंदोलनं काही ना काही मिळवण्यासाठी, पदं मिळवण्यासाठी, आमदारकी मिळवण्यासाठी, मंत्रिपद मिळवण्यासाठी होती का, या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. म्हणजे एवढे लोक जर स्वार्थाने बरबटलेले असतील तर मग विश्वास नेमका कोणावर ठेवायचा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यामध्ये सध्या काही मोजके इमानदार नेते आहेत. त्यामध्ये नंबर 1ला नाव आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं. त्यानंतर 2 नंबरला नाव आहे मनोजदादा जरांगे पाटील यांचं. आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी तरी हा प्रश्न हातामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांना जर कर्जमाफी बघा थोडक्यात अडकली आहे, कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, एकतर सरसकट कर्जमाफी दिलेली नाही, फक्त जे थकबाकीदार आहेत, जे थकीत आहेत त्यांनाच दिलेली आहे. परंतु त्या थकीतमध्ये सुद्धा निकष लावला आहे की 2019च्या शेतकऱ्यांना भेटणार नाही, म्हणजे 99% शेतकरी किंवा किमान 95% शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे एक पद्धतीने औरंगजेबपेक्षा सुद्धा भयानक काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तो मोहम्मद तुगलक तरी येडा होता असं काहीतरी म्हटलं जातं, परंतु हा देवेंद्र फडणवीस येडा वगैरे नाही, हा चतुर आहे. मुळात यांच्यामध्ये देण्याचं दातृत्व नाही, लक्षात ठेवा. हे भिक्षामदेही मानणारे हे माणसं आहेत. आता अशा शब्दामध्ये बोलावं लागतं. आणि त्यामुळे आता बच्चू कडू यांच्याकडून अपेक्षा संपलेल्या आहेत. एकीकडे विरोधी पक्षामध्ये एकीकडे शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. दुसरीकडे विरोधी पक्षामध्ये शरद पवार आहेत. ते आता वयोवृद्ध झालेले आहेत, थकलेले आहेत. ठरवलं तर आंदोलन करू शकतात, नाही असं नाही, किमान तिथं येऊन बसू शकतात. परंतु यांच्याकडूनही कसलाही प्रतिक्रिया होताना दिसत नाही. बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे घर सोडायला तयार नाहीत. राजसाहेब ठाकरे यांना काही देणं घेणं नाही. आतापर्यंत त्यांनी कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी आवाज उठवलेला आहे का, आंदोलन केलेलं आहे का? राज ठाकरे यांच्या एका शब्दावर लाखो शेतकरी, लाखो तरुण मैदानामध्ये येतात, परंतु त्याचा उपयोग ते विधायक कामासाठी, शेतकऱ्यांच्या कामासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कधी करतील का? आणि अशामध्ये मग बघ, राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर विधायक पद्धतीने प्रामाणिकपणे लढण्याचं, निस्वार्थ पद्धतीने लढण्याचं काम मग करणारे नेते कोण आहेत? म्हणजे ठाकरे करू शकतात पण ते करणार नाहीत असंच सध्या चित्र दिसत आहे. शरद पवार करू शकतात परंतु ते सुद्धा करणार नाही हे चित्र दिसत आहेत. रोहित पवार थोडंफार बोलताना दिसत आहेत, त्यामुळे त्यांचं कौतुक आहे. आणि मग उरलं कोण? काँग्रेसमध्ये काँग्रेस राज्यामध्ये आहे का नाही अशी परिस्थिती आहे. बघा, अशामध्ये प्रामाणिकपणे जो लढतो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडे किमान स्वतःचा एक जनाधार आहे, एक त्यांचं मोठं कार्य आहे, कार्यकीर्द आहे. आणि जर त्यांनी नेतृत्व केलं, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांनी जरी हा प्रश्न हाती घेतला किंवा मनात घेतला, तर किमान ती 2019चा जो निकष लावलेला आहे, जे औरंगजेबाप्रमाणे काम केलेलं आहे, तुगलकाप्रमाणे काम केलेलं आहे, दुश्मनाप्रमाणे काम केलेलं आहे, ब्रिटिशाप्रमाणे काम केलेलं आहे. अरे बाबांनो, इतके म्हणजे तुम्ही काय एखादा जणू काय शेतकऱ्यावर सूड उगवायला लागले काय, अशा पद्धतीने काम केलेलं आहे. शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार करण्यासाठी ही कर्जमाफी केलेली आहे का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे शेतकरी प्रचंड संकटामध्ये आहे, प्रचंड अडचणीमध्ये आहे. आणि अशामध्ये लक्षात घ्या, जे इमानदार नेतृत्व असतं त्याच्याकडूनच लोक अशा अपेक्षा करत असतात. आणि त्यामुळे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना या कर्जमाफीतून कर्जमुक्त करावं अशी अपेक्षा आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.